नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज खूप महिन्यानंतर कॅमेरा हातात घेतल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जीवनशैली कशी होती हे पाहण्यासाठी मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहोत. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवकालीन खेडेगावात. हे शिवकालीन खेडेगाव प्रतापगडापासून अंदाजे 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथे आत प्रवेश करण्यासाठी प्रति व्यक्ती 100 रुपये फी याप्रमाणे आकारली जाते. आत प्रवेश करतात द्वारपालाची मूर्ती स्वागतासाठी उभी होती. आतमध्ये डाव्या व उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील व स्वराज्य निर्मितीतील अनेक महत्त्वाचे प्रसंग आपल्याला फ्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सुरुवातीलाच ज्याच्यासमोर बलाढ्य हत्ती देखील हरला तो महाराजांना शूरवीर मौला यसाजी कंक व हत्ती यांच्या झुंजीचा प्रसंग दाखविण्यात आलेला आहे. पुढे उजव्या बाजूला कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या व मुघल, आदिलशाही, निजामशाही, इंग्रज, फ्रेंच, डच यांना नमून स्वराज्य निर्माण करून नवचैतन्याचा सोहळा पार पडला. तो दिवस म्हणजे 6 जून 1674चा स्वराज्याभिषेक सोहळा रेखाटण्यात आलेला आहे. शिवकालीन खेडेगावात थोडे आत जाताच आपले स्वराज्याचे मावळे विविध शस्त्रासह जसे कोणी तलवार घेऊन, कोणी भाला घेऊन आपल्या स्वराज्याचे रक्षण करताना दिसत होते. शिवकालीन खेडेगावात शिवकाळातील जीवनशैली कशी होती हे आपल्याला प्रत्यक्ष रूपी पाहायला मिळते. आपला बळीराजा येथे आम्हाला बैलासोबत शेती करताना दिसला. नील, श्रेयस, श्लोक हे आमची बच्चा कंपनी आणि आम्ही शिवकालीन खेडेगावात पुरेपूर धमाल करत होतो. मावळ्यांसोबत पोच देताना, बैलगाडीवर मजा करताना खूप धमाल करत होतो. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच वस्तूची देवाणघेवाण करून व्यापार व व्यवसाय केला जात असे. या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यास व इतरांस सेवा पुरवित असे. यामध्ये जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा भागवत त्यांना आलुतेदार म्हणजेच नारू असे म्हणत, तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवेत त्यांना बलुतेदार म्हणजेच कारू असे म्हणत. आणि याच 12 बलुतेदार पद्धती आपल्याला शिवकालीन खेडेगावात पाहायला मिळतात. या 12 बलुतेदारांची जीवनशैली, त्यांचे राहणीमान व पूर्वीची मातीची घरे आपल्याला येथे प्रत्यक्षात पाहायला व अनुभवायला मिळतात. शिवकालीन खेडेगावातील हे सर्व दृश्य पाहून आम्हाला आमच्या गावची आठवण येत होती. विहिरीतून पाणी काढण्याची मजा, शेकोटी करतोय आपले शेतकरी बांधव व मावळे, झाडाची सावली घेत निवांत बसलेला आपला बळीराजा, खेडेगावातील मातीची घरे, अंगणातील पाळीव पाण्याची, कोंबड्या बकऱ्यांची लगबग, मटकी बनवणारे कुंभार, पूर्वीच्या पारंपरिक पद्धती आणि जुने लोक पावत चाललेले मैदानी खेळ खेळणारी मुले, हे सर्व दृश्य पाहून आम्ही शिवकाळात गेल्याचा भास काही क्षणापुरती आम्हाला तेव्हा होत होता.
शिवकालीन खेडेगावातील पाटलांचा वाडा हा तर खरंच पाहण्यासारखा आहे. हा वाडा जुन्या काळातील वाड्याप्रमाणे प्रशस्त व भव्य दिव्य आहे. वाड्यात प्रवेश करताच समोर तुळशी वृंदावन असून त्याची पूजा करता एक गृहिणी पुतळ्याच्या सर्वात दिसून येते. शिवकालीन खेडेगावातील त्या सर्व वास्तू खूपच सुंदर होत्या. शिवकालीन खेडेगावातील जीवनशैली जाणून घेण्याचा तो अनुभव खूपच जबरदस्त होता. तुम्ही सुद्धा प्रतापगडाला आल्यास या खेडेगावाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ठिकाणी आणि एका नवीन अनुभवासोबत. जय शिवराय, जय शंभूराजे.